वरती काहीतरी बसलेलं असतं कधी कधी। एका गावामध्ये एक महल उत्पन्न करण्यात आला। राजा महाराजांनी एक मोठा सुंदर महल उत्पन्न केलं। नवीन महल बनवायचा, महल बनवला आणि महल बनवल्यानंतर नेमकं काय झालं, सगळ्यांना पाहायला बोलवलं। बघा रे कसं आहे, छान बनलेलं आहे का नाही। सगळ्यांनी आपापली स्तुती केली, बरं महाराज खूप छान खूप छान खूप छान। आणि मग एके दिवशी एका गावाचा एक व्यक्तीला वारंवार वर्जित करण्यात आलं की त्याला बोलवू नका महाराज, सगळ्यांना बोलवा पण त्याला बोलवू नका। का बरं? तो त्याला बोलता येत नाही म्हणे। जाऊ दे, सगळ्यांनी पाहिलं तर त्या बिचाराचं काय, त्यालाही बोलवू ना। त्याला बोलवलं, ते सांगितलं सांग रे महल कसं तयार झालंय। म्हणे महाराज महल लय भारी बनेल पण दरवाजा छोटा आहे। महल खूप भारी बनलाय, दरवाजा छोटा आहे आणि तुमची तब्येत लय मजबूत आहे, तुम्ही मरी जाशात तर तुमले कस काय बाहेर काढ देईन या महिन्यात। महाराज म्हणे अजूनपर्यंत वास्तुपूजा व्हायला नाहीये आणि यांनी मन मड काट टाक स्मशानभूमीमा, याला जेलमा टाका रे, याला नीट बोलता येत नाही, टाका मजा। थोड्या वेळानंतर त्याची बायको शोधत आली, कुठे गेले। महाराजांना सांगितलं, का महाराज महल बघायला आले होते, कुठे गेले आमचे हे। म्हणे त्याला बोलायची अक्कल नाही आहे का ग, तू नीट सांगत नाही का त्याला। माझं महल बनलेलं आहे, मी त्याला सांगितलं एवढा मोठा महल बनलेला आहे आणि तो माझ्या मरणाची गोष्ट काढतो की एवढा छोटा दरवाजा आणि तुमची तब्येत मोठी आहे, त्याच्यातनं बाहेर कसं काय काढणार। हा महाराज त्याला काय बिलकुलच अक्कल नाही, तो माणसाला काही कळतच नाही, त्यामुळे काय मोठी गोष्ट आहे। तुम्ही जेव्हा मरशात तेव्हा दरवाजा तोड टाकसूच म्हणे आपण, आणि तुमले काट टाकतो म्हणजे आई बी काही काम नाही, याले बी लेडीज सेल मा टाका, इले बी आई बी गरमा बोलायला लायक नाही। थोड्या वेळानंतर पोरगा शोधत आला, पण सांगितलं मन मायबाप कुठे गेल्यात, ते म्हणे दोन्ही असं आहेतच। अरे महाराज काय सांगू, समजाडी थके गो, या बोलायला बंद करतच नाही, काय होय ना म्हणे, तू बाप असा म्हणे, तू मायाशी म्हणे। तुझ्या वडिलांनी असं सांगितलं, तुझ्या आईने असं सांगितलं म्हणे, त्यात काय एवढं गोष्ट त्यांना कळतच नाही महाराज। तुम्ही जेव्हा मरून जाल ना तेव्हा तुमच्या शरीराचे तुकडे करून टाकून आरामशीर त्याच्यातनं काढून टाकू, त्याच्यात काय एवढी मोठी गोष्ट आहे। महाराज समजले, काही लोकांना बोलताच येत नाही। तर जिभेवरती साखरेचा कारखाना जो काढू शकतो तो महादेव आहे। आणि मग तुम्हाला जर बाजूला वर्गल वाच्यता करता येत नसेल, आजूबाजूच्यांशी नीट बोलता येत असेल तर तुम्ही शिवतत्व नीट समजतात, मग शिवपुराण तेच म्हणतंय। आणि